बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 subject English, and our today's topic is interviews. इंटरव्ह्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रसिद्ध नेते म्हणजे लीडर्स किंवा ऍक्टर्स म्हणजे नट्या हो की नाही, राजकारणातले लोक यांचे इंटरव्ह्यू होत असतात. नेहमीच आपण ऐकतो, टीव्हीवर पाहतो हो की नाही, रेडिओवर ऐकतो. मग हे इंटरव्ह्यू जे आहेत हे मोठ्या मोठ्या लोकांचे असतात. या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारची त्यांची स्वतःची माहिती विचारली जाते. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले जातात. मग आता जो इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत तो तुमचा, छोट्या मुलांचा. मग छोट्या मुलांना कोणते प्रश्न विचारणार आपण आणि तुम्ही कोणती उत्तरं देणार ते आपण आता इंटरव्ह्यू या टॉपिक मध्ये पाहूया. लेट्स सी इंटरव्ह्यूज. बघा, रेडिओवर सुद्धा आपण इंटरव्ह्यू ऐकतो. आपण प्रसिद्ध लोकांचे इंटरव्ह्यू टीव्हीवर पाहतो. इंटरव्ह्यू मध्ये एक असतो इंटरव्ह्यूअर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेतो, आणि दुसरी व्यक्ती असते इंटरव्ह्यू देणारी व्यक्ती म्हणजे ज्याला प्रश्न विचारतात ती व्यक्ती हो की नाही. एक व्यक्ती प्रश्न विचारते, दुसरी व्यक्ती उत्तर देते. मग दोन माणसं असतात की नाही इंटरव्ह्यू मध्ये, प्रश्न विचारणारा उत्तर देणारा. मग वर्गामधली तुम्ही दोन मुलं एकत्र येऊन तुम्हाला इंटरव्ह्यूचं इनॅक्ट म्हणजे हावभाव करायचा आहे. इंटरव्ह्यूचं नाट्यीकरण तुम्हाला करायचं आहे. कसं करायचं हे मी तुम्हाला आता उदाहरणांमधून दाखवते. त्याप्रमाणे तुम्ही इंटरव्ह्यू वर्गामध्ये तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा, तुमच्या घरी दादाच्या मित्राचा, दादाच्या मैत्रिणीचा, अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे इंटरव्ह्यू घेऊ शकता. आणि ते मात्र लिहून ठेवायचे, त्याची नोंद ठेवायची. तुम्ही कोणता प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला तुम्हाला कोणतं उत्तर मिळालं, आता कोणते प्रश्न विचारायचे आणि उत्तरं कशी असली पाहिजे, यासाठी बघा आपल्याला इथे थोडेसं उदाहरण दाखवलं आहे. बघा, what type of question are asked in an interview. आता कोणते कोणते प्रश्न विचारले जातात तर वेअर वेर यू बोर्न म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला, हाऊ डिड यू बिकेम एन ऍक्टर तुम्ही एवढे मोठे नट कसे झालात, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटतं, तुम्ही कोणती कोणती पुस्तकं वाचली आहेत. आता हे झाले मोठ्या माणसांना विचारायचे प्रश्न. तुमच्यासारख्या लहान मुलांना कोणते प्रश्न विचारायचे हे आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. आपलं जे बुक आहे ना इंग्लिशचं, त्या इंग्लिशमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यू घेण्यासाठी दिलेले आहेत. उदाहरणार्थ, वेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ऍड्रेस, व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक, व्हॉट इज युअर फेवरेट डिश, टेल मी फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ, व्हॉट इज युअर हॉबी, व्हॉट गेम्स डू यू प्ले, लाईक दॅट. अशा प्रकारचे अनेक प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला तुम्ही ज्याचा इंटरव्ह्यू घेणार त्यांना विचारायचे आहे. अशा इंटरव्ह्यूची आता दोन उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण पाहूया. पहा, अहमद आणि ती आहे रिया. अहमद अँड रिया. अहमद हा रियाचा इंटरव्ह्यू घेत आहे. बघा कोणते कोणते प्रश्न तो रियाला विचारतो ते आता आपण पाहूया. ओके, पहिला प्रश्न विचारला त्यांनी, व्हॉट इज युअर फुल नेम, तुझं पूर्ण नाव काय. काय विचारलं त्यांनी पहिला प्रश्न, व्हॉट इज युअर फुल नेम, तुझं पूर्ण नाव काय. काय सांगितलं बघा तिने, रिया राम बोरकर. व्हॉट इज हर फुल नेम, हर फुल नेम इज रिया राम बोरकर. इफ समबडी आस्क्स यू फुल नेम, आपल्याला आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे, आपलं वडिलांचं आणि आडनाव. अशा प्रकारे पूर्ण नाव सांगायचं.
What is your full name? Riya Ram Burkar. Okay, next question. Where do you live, Riya? रिया तू कुठे राहतेस? Where do you live, Riya? Where do you live, Riya? What answer Riya gives? I live in Dadar. I live in Dadar. I live in Dadar. Where do you live, Riya? I live in Dadar. Where do you live, Riya? I live in Dadar. Next question. What subjects do you like? What subjects do you like? What subjects do you like? तुला कोणते विषय आवडतात? Subjects म्हणजे आपल्या शाळेतले विषय, आपल्या शाळेत जे विषय असतात ना, त्यातले कोणते कोणते subjects तुला आवडतात? What subjects do you like? What is Riya's answers? I like Marathi and maths. I like Marathi and maths. मला मराठी आणि गणित हे विषय आवडतात. What subjects do you like? I like Marathi and maths. Next questions. What games do you play? What games do you play? What games do you play? तू कोणते खेळ खेळतेस? What games do you play? Look at the answer. I play kabaddi and carom. I play kabaddi and carom. कबड्डी तुम्हाला माहिती आहे, हा आपण कबड्डीचा खेळ नेहमी पाहिलेला आहे. ती कबड्डी पण खेळते आणि कॅरम सुद्धा खेळते. ओके, व्हॉट गेम्स डू यू प्ले? I play kabaddi and carom. What games do you play? I play kabaddi and carom. Next question. What do you do in the evening? What do you do in the evening? What do you do in the evening? तू संध्याकाळी काय करतेस बरं? संध्याकाळचा वेळ तू कसा घालवतेस? What do you do in the evening? तू संध्याकाळचा वेळ कसा घालवतेस? संध्याकाळी काय करतेस? What do you do in the evening? संध्याकाळचा वेळ तू कसा घालवतेस? Look at her answer. I work in cloth shop. I work in the cloth shop. I work in the cloth shop. मी कपड्यांच्या दुकानात काम करते. What do you do in the evening? तू संध्याकाळी काय करतेस? किंवा संध्याकाळचा वेळ तू कसा घालवतेस? I work in the cloth shop. मी संध्याकाळी एका कपड्यांच्या दुकानात काम करते. I work in the cloth shop. संध्याकाळच्या वेळेला मी एका कपड्यांच्या दुकानात काम करते. What do you do in the evening? I work in the cloth shop. Okay, next question. What do you want to be when you grow up? What do you want to be when you grow up? What do you want to be when you grow up? Grow up, मोठी झाल्यावर. मोठी झाल्यावर what do you want to be? मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे? हो की नाही? खूप जण ठरवून ठेवतात मोठी झाल्यावर मी इंजिनियर होईन, मोठी झाल्यावर मी डॉक्टर होईन, मोठी झाल्यावर मी ऑफिसमध्ये सर्व्हिसला जाईन. अशा प्रकारे वेगवेगळं स्वतः सगळेजण ठरवून ठेवतात की आपल्याला मोठं झाल्यावर कोणतं ध्येय गाठायचं आहे, काय काय व्हायचं आहे. तसं त्यांनी रियाला विचारलं, व्हॉट डू यू डू वॉन्ट टू बी व्हेन यू ग्रो अप? मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे? तू कोण होणार आहेस? व्हॉट डू यू वॉन्ट टू बी व्हेन यू ग्रो अप? आय वॉन्ट टू बी अ नर्स. बघा ती काय सांगते, तिला काय व्हायचंय मोठी झाल्यावर? नर्स, परिचारिका. नर्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये नर्स असतात माहितीये ना, रुग्णांची सेवा करायला. पेशंट, to look after the patients, there are always nurse in the hospital. What do you want to be when you grow up? I want to be
a nurse. I want to be a nurse. What do you want to be when you grow up? What do you want to be when you grow up? I want to be a nurse. I want to be a nurse. Okay, next question. Can you paint or sing or dance? तुला चित्र काढता येतं का? पेंट म्हणजे चित्र काढणे, सिंग म्हणजे गाणं गाणे, डान्स म्हणजे नृत्य करणे. ओके, कॅन यू पेंट और सिंग और डान्स? तू चित्र काढतेस का, की गाणं म्हणतेस, की नृत्य करतेस? तुला कशाची आवड आहे? कॅन यू पेंट और सिंग और डान्स? कॅन यू पेंट और सिंग और डान्स? कॅन यू पेंट और सिंग और डान्स? I can sing a little. I can sing a little. मला थोडंसं गाता येतं. But I can dance very well. I can sing a little. मला थोडंसं गाता येतं. But I can dance very well. मला नृत्य छान करता येतं. I can sing a little, but I can dance very well. Can you paint or sing or dance? I can sing a little, but I can dance very well. Can you paint or sing or dance? I can sing a little, but I can dance very well. Next question is, and your favorite dish is? तुझी फेवरेट डिश कोणती आहे? तुझा सगळ्यात आवडता पदार्थ खाण्याचा, तुझा सगळ्यात आवडता खाण्याचा पदार्थ कोणता आहे? डिश म्हणजे खायचा पदार्थ. And your favorite dish is पुरणपोळी. She says पुरणपोळी. And your favorite dish is पुरणपोळी. And your favorite dish is पुरणपोळी. And your favorite dish is पुरणपोळी. Next question. What is your hobby? तुला कसला छंद आहे? तुझी आवड काय आहे? What is your hobby? She says watching movies. तिला पिक्चर बघायला खूप आवडतो, सिनेमा बघायला खूप आवडतो. मूवीज बघायला तिला खूप आवडतात. ओके, व्हॉट इज युअर हॉबी? वॉचिंग मूवीज. व्हॉट इज युअर हॉबी? वॉचिंग मूवीज. What is your hobby? Watching movies. What is your hobby? Watching movies. What is your hobby? Watching movies. Is there anything else you want to say about yourself? तुला अजून काही स्वतःबद्दल सांगायचंय का? Is there anything else you want to say about yourself? तुला स्वतःबद्दल अजून काही सांगायचंय का? Yes, I want to learn cycling. ती सांगते मला सायकलिंग करायला शिकायचं, सायकल चालवायला शिकायची आहे. Yes, I want to learn cycling. Is there anything else you want to say about yourself? Yes, I want to learn cycling. Okay? Now we have finished with Riya's interview. Now another interview, second interview. These are two children. Okay? बघा, सुरुवात करूया आपण दुसऱ्या इंटरव्ह्यूला. हाय निखिल काळे, आय वॉन्ट टू इंटरव्ह्यू यू. मे आय? हाय निखिल काळे, मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. घेऊ शकते का? हाय निखिल काळे, आय वॉन्ट टू इंटरव्ह्यू यू. मे आय? हाय निखिल काळे, आय वॉन्ट टू इंटरव्ह्यू यू. मे आय? शुअर मीरा. मीरा, घे बरं माझा इंटरव्ह्यू. नक्की नक्की घे घे, इंटरव्ह्यू घे माझा. हाय निखिल काळे, आय वॉन्ट टू इंटरव्ह्यू यू. मे आय? शुअर मीरा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम मीरा. व्हॉट डू यू डू वेन यू आर फ्री? तुला जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा तू काय करतोस? तुझ्याकडे जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा तू काय करतोस? व्हॉट डू यू डू वेन यू आर फ्री?
आय लिसन टू म्युझिक. काय सांगतो निखिल बघा. आय लिसन टू म्युझिक. मी गाणी ऐकतो. मी संगीत ऐकतो. अँड आय ऑल्सो रीड बुक्स. आणि मी पुस्तकं सुद्धा वाचतो. जेव्हा माझ्याकडे मोकळा वेळ असतो, रिकामा वेळ असतो, मला काही काम नसतं, तेव्हा मी काय करतो? आय लिसन टू म्युझिक. मी संगीत ऐकतो. अँड आय ऑल्सो रीड बुक्स. आणि मी पुस्तकं सुद्धा वाचतो. मला वाचनाचा सुद्धा छंद आहे. संगीत ऐकण्याचा आणि वाचनाचा मला छंद आहे. आय लिसन टू म्युझिक. आय ऑल्सो रीड बुक्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर युअर हॉबीज? तुझी आवडती गोष्ट काय आहे? तुझ्या हॉबीज कोणत्या आहेत? आता हॉबीज काय सांगतो बघा. प्लेइंग द ड्रम अँड रीडिंग. ड्रम असं माहिती की नाही बँड मध्ये, तो ड्रम वाजवणं ही माझी हॉबी आहे. अँड रीडिंग इज ऑल्सो माय हॉबी. व्हॉट आर युअर हॉबीज? प्लेइंग द ड्रम अँड रीडिंग. व्हॉट आर युअर हॉबीज? प्लेइंग द ड्रम अँड रीडिंग. नेक्स्ट क्वेश्चन. What kind of books do you like? What kind of books you like? कोणती पुस्तकं वाचायला तुला आवडतात? What kind of books you like? कोणती पुस्तकं वाचतोस तू? कोणती पुस्तकं वाचायला तुला आवडतात? I like books of history and I like science stories. बघा त्याला काय आवडतं. I like books of history. मला इतिहासाची पुस्तकं वाचायला आवडतात. And I like science stories. आणि विज्ञानावर आधारित गोष्टी सुद्धा मला आवडतात. I like books of history and I like science stories. I like books of history and I like science stories. Another question. Do you like history in school? Do you like history in school? शाळेत सुद्धा तुला इतिहासा विषय आवडतो का? Do you like history in school? शाळेत सुद्धा तुला इतिहासा विषय आवडतो का? Yes, I like history and I like science also. Yes, मला हिस्ट्री म्हणजे इतिहास आवडतो and I like science also. आणि मला विज्ञान सायन्स हा विषय सुद्धा आवडतो. मला दोन्ही विषय आवडतात. Yes, I like history and I like science also. Yes, I like history and I like science also. Do you like history in school? Yes, I like history and I like science also. What sports do you watch? तुला कोणते खेळ बघायला आवडतात? What sports do you watch on TV or on the playground? What sports do you watch? तू कोणते खेळ पाहतोस? कोणते गेम पाहतोस? What is the answer? Nikhil said, I watch cricket, football, kabaddi, tennis. I watch these games. Which games? I watch cricket, football, kabaddi and tennis. I watch cricket, football, kabaddi and tennis. What sports do you watch? I watch cricket, football, kabaddi and tennis. Next question. Do you play any of these games? या गेम्स पैकी तू कोणता खेळ खेळतोस? किंवा या गेम्स पैकी एखादा गेम तू खेळतोस का? डू यू प्ले एनी ऑफ दिस गेम्स? तू जी आता नावं घेतलीस 4, त्याच्यापैकी कोणता एखादा गेम तू खेळतोस का? येस, आय प्ले क्रिकेट अँड कबड्डी. हो ना, खेळतो ना. येस, आय प्ले क्रिकेट अँड कबड्डी. मी क्रिकेट पण खेळतो आणि कबड्डी सुद्धा खेळतो. Do you play any of these games? Yes, I play cricket and kabaddi. What do you want to learn more? What do you want to learn more? अजून तुला काय शिकावंसं वाटतं? What do you want to learn more? अजून तुला काय शिकायची इच्छा आहे? किंवा अजून तुला काय शिकावंसं वाटतं? I want to learn swimming and yoga. मला स्विमिंग शिकायचं आहे, पोहायला शिकायचं आहे
आणि योगा. योगा करायला सुद्धा मला शिकायचं आहे. I want to learn swimming and yoga. What do you want to learn more? I want to learn swimming and yoga. What do you want to learn more? I want to learn swimming and yoga. Next question. What do you do in the evening? संध्याकाळचा वेळ तू कसा घालवतोस? संध्याकाळी तू काय करतोस? What do you do in the evening? What do you do in the evening? संध्याकाळचा वेळ तू कसा घालवतोस? काय करतोस संध्याकाळचा तू? I give tuitions to small children. I give tuitions to small children. मी लहान मुलांच्या शिकवण्या करतो. लहान मुलांना मी शिकवतो. In the evening, I give tuitions to small children. In the evening, I give tuitions to small children. What do you do in the evening? I give tuitions to small children. I give tuitions to small children. What do you do in the evening? I give tuitions to small children. What do you want to be in life? आयुष्यात तुला काय करायचं आहे? तुला काय व्हायचं आहे? कोण व्हायचं आहे? What do you want to be in life? आयुष्यात तुला कोण व्हायचं आहे? तू स्वतः काय होणार आहेस आयुष्यामध्ये तुझ्या? I want to be a history teacher. I want to be a history teacher. मला इतिहासाचा शिक्षक व्हायचं आहे. मुलांना इतिहास शिकवायचा आहे. I want to be a history teacher. What do you want to be in life? I want to be a history teacher. I want to be a history teacher. Okay, children. This was the second interview we had taken. Now we will see one exercise. Okay? आपल्या धड्याखाली दिलेली आहे ती आपण पाहूया. काय दिलं आहे? बघा. Start at the center. Make as many meaningful sentences as you can using words in the neighboring boxes. बघा तुम्हाला एक आता चार्ट दिसेल. त्या चार्टच्या मधल्या शब्दापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. स्टार्ट ॲट द सेंटर. सेंटर म्हणजे एकदम मध्ये असलेला शब्द. तिथून सुरुवात करायची आहे आणि आजूबाजूचे अर्थपूर्ण शब्द जोडून तुम्हाला मीनिंगफुल वाक्य, मीनिंगफुल सेंटेन्सेस, अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहे. बघा अशा प्रकारचे शब्द तुम्हाला मिळतील. इथे आपल्याला एक उदाहरणार्थ दाखवलेलं आहे. बघा, लेट्स कडून वर्क कडे एक एरो गेलेला आहे आणि वर्क कडून क्विकली कडे. याचा अर्थ बघा असं वाक्य तयार होतं. लेट्स वर्क क्विकली. बरोबर? लेट्स वर्क क्विकली. आता ह्याच शब्दांच्या आधारे आपण काही वाक्य तयार करूया. बघा. ओके. लेट्स पासून सुरुवात करूया. लेट्स ईट biscuits. Let's eat biscuits. झालं अर्थपूर्ण वाक्य तयार. Let's eat biscuits. It's a meaningful sentence. Okay? Next, another sentence. Let's play cricket. Let's play cricket. Okay? Let's eat biscuits. Let's play cricket. पुन्हा अशा प्रकारे वाक्य तयार करायची आहेत. पहा. लेट्स गो स्लोली. लेट्स गो स्लोली. लेट्स गो स्लोली. लेट्स गो स्लोली. लेट्स स्टडी एव्हरी डे. लेट्स स्टडी एव्हरी डे. लेट्स गो स्लोली. लेट्स स्टडी एव्हरी डे. येथे लक्षात अशा प्रकारे छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्य, मीनिंगफुल सेंटेन्सेस आपल्याला आजूबाजूचे शब्द घेऊन करायची आहेत. बघा पुन्हा दोन वाक्य केली.
Let's go slowly and let's study every day. Okay. पुन्हा काही वाक्य पाहूया. Let's color carefully. Let's color carefully. Let's color carefully. Let's color carefully. Let's drink it. Let's drink it. Let's drink it. Let's color carefully. Let's drink it. Let's color carefully. Let's drink it. Let's color carefully. Let's drink it. Again, let's wash the animals. Let's wash the animals like cow, dog, big animals. Okay, let's wash the animals. Another is let's eat the fruits. Let's eat the fruits. Let's eat the fruits. Let's wash the animals. Let's eat the fruits. Let's wash the animals. Let's eat the fruits. Let's wash the animals. Let's eat the fruits. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.